नमस्कार मित्रांनो, आता आपण शर्टाला कप कसा लावायचा ते पाहणार आहोत. शर्टाला आपण आता कप लावणार आहोत. 3 इंचचा हा कप आहे. मी अगोदर चिटकवून ठेवलेला आहे. 3 इंचचा हा पट्टा आहे. त्यानंतर हा जो कापड आहे तो नॉर्मल जास्त पाहिजे. खालचा कापड 5 इंच जास्त आहे आणि आपण हा निशाण पूर्वी मारून ठेवलेला आहे पहिले. त्यानंतर या ठिकाणी देखील आपण निशाण मारलेला आहे दोन्हीकडे. आता हा जो कप आहे याचा निशाण इथं आहे आणि या कोपऱ्याच्या निशाण इथं आहे. आता आपण हा कप लावायचा कसा ते पाहणार आहोत. नॉर्मल आपण हे मोडून घेतलेलं आहे पट्टी. आपण पूर्ण शर्ट पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये. पहा, अगदी नॉर्मल या ठिकाणी आपण प्लेट सोडलेली आहे. ही जॉईंट प्लेट आहे पहा. त्यानंतर दुसरी बाजू जी आहे, दुसरी बाजूकडून देखील नॉर्मल प्लेट या ठिकाणी येणार आहे. ही आली नॉर्मल प्लेट. आता याला आपण या प्रकाराने मोडायचे आहे आणि या प्रकाराने शिलाई मारायची आहे कोपऱ्याला. या ठिकाणी कोपऱ्याला मारायची, कपवर मारायची नाही आणि जास्त खाली मारायची नाही. अगदी जवळ शिलाई मारायची आहे दोघांच्या. त्यानंतर हा कापड जो आहे, उर्वरित कापड आपण कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, हा कापला. पहा, शिलाई या प्रकारे दाबायची आहे. इकडून देखील त्याच प्रकारे शिलाई मारायची आहे. हे पहा, या प्रकाराने दोन्ही सेम यायला पाहिजे. दोन्ही सेम आल्यानंतर या ठिकाणी रिवर्स मारायचा, म्हणजे थोडंसं डबल शिलाई आली त्याच्यावर. रिवर्समध्ये मजबूत केलं. त्यानंतर आता पलटवताना या प्रकारे पलटवायचे आहे. हे पहा, हे पलटवलं. या प्रकाराने पलटवायचे आहे. नंतर नॉर्मल कातर ते कोपरा त्याच्यात कोपऱ्याने कोपरा काढायचा आहे. पहा, हा कोपरा निघाला. दोन्हीकडचे कोपरे मी बरोबर काढून घेतलेले आहेत. पहा, हाही कोपरा आणि हाही कोपरा व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर एक काम करायचं, याला नॉर्मल जवळजवळ किनारला शिलाई मारायची आणि ही दाब शिलाई मारायची. ही दाब शिलाई मारली. या ठिकाणी ही दाब शिलाई मारायची. या ठिकाणी ही दाब शिलाई मारायची. या ठिकाणी ही दाब शिलाई मारायची. हे पहा, हा झाला जवळजवळ कप आपला. फक्त नॉर्मल शिलाई मारली का आपला कप हा तयार होईल. नॉर्मल जरी या ठिकाणी जिरवा वाटत असेल तर खालचा जो कापड आहे त्याला आपण ताणून घ्यायचा. हे पहा, पुढे जिरवा आला, पुढेही जिरवा आलेला नाही. अगदी सॉफ्ट आपला हा कप लावून झालेला आहे आणि दुसरा कप देखील आपण त्याच प्रकारे लावणार आहोत. हे पहा, कापड आपण दोरे वगैरे कटिंग करून घ्यायचे. दोरे वगैरे हे पहा, हे दोरे आहेत ना, हे कटिंग करून घ्यायची. त्यानंतर हा कप या प्रकारे आपला यायला पाहिजे. हे पहा, हा कप अगदी सॉफ्ट प्रकारे या प्रकाराची आपली क्वालिटी कामामध्ये यायला पाहिजे. आता दुसरा कप लावत असताना आपण सुरुवातीला कसा लावणार आहोत पहा. त्यानंतर ही पट्टी देखील सेम यायला पाहिजे. पहा, ही पट्टीही सेम आली, हा कपही सेम आला. हे पहा, या प्रकारची क्वालिटी आपल्या हातामध्ये काम यायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर दुसरा कप घेताना हा निशाण आणि हा निशाण मारलेला आहे. दोघी निशाण मारलेले आहेत. त्यानंतर दोघी निशाणच्या नॉर्मल बाहेर हा कपडा आपण लावायचा आहे. नॉर्मल पहा, निशाणच्या नॉर्मल 5 इंच देखील नाही, 5 इंचपेक्षा कमी. तोपर्यंत मी दोरा बदलून घेतो. एक गाठ मारली की दोरा आपला बदलत असतो. जी गाठ आहे ती आपण काढून घ्यायची बाहेर. हे पहा, बाहेर आली. त्यानंतर आता आपण शिलाई मारण्यासाठी तयार आहोत. शिलाई मारत असताना नॉर्मल आपण या ठिकाणी प्लेट मारायची आहे मित्रांनो. या ठिकाणी प्लेट मारली. नंतर सरळ या प्रकारे
कापड ही सरळ ठेवायचा आणि ही निशाण आहे, निशाणच्या नॉर्मल इकडे घ्यायचं. या ठिकाणी ही प्लेट नसल्यासारखी मारायची. या ठिकाणी नॉर्मल ही प्लेट आपण वाढलेली आहे. त्यानंतर हा दोरा आपण कापून घ्यायचा. दोरा कापल्यानंतर मशीनची सेटिंग व्यवस्थित करून घ्यायची. त्यानंतर हा कापड या प्रकारे हात ठेवायचा आणि नंतर हे सेम घ्यायचं. सेम घेत असताना या ठिकाणी मागे पुढे करायचं. नंतर सरळ 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 शिलाई मारायची. त्यानंतर सरळ हा कापड नॉर्मल कापून घ्यायचा 5 इंच. आता ही शिलाई तुम्ही पहा मित्रांनो किती आलेली आहे. या शिलाईसाठी आपण खूप प्रयत्न करायला पाहिजे की या प्रकारची आपली शिलाई यायला पाहिजे. त्यानंतर इकडची बाजू, आता दुसरी बाजूला देखील याच प्रकारे शिलाई मारायची आहे. या प्रकारे आपली दुसरी शिलाई आलेली आहे. मित्रांनो, आम्हाला बरेच कमेंट येत असतात की तुम्ही माहिती देत नाही, पण आम्हाला क्षमा करा मित्रांनो. आमच्याकडे कारागीर असतात. कारागिरीमध्ये आम्हाला बोलता येत नाही, कारण आमच्याकडे कटिंगचं काम सुरू असतं. याला देखील कोपरा काढून घ्यायचा आहे. याला देखील कोपरा काढून घ्यायचा आहे. नंतर हा सेम झाल्यानंतर याला आपण या प्रकारे किनारची शिलाई मारायची. मित्रांनो, या ठिकाणी किनारची शिलाई मारायची. किनारची मारल्यानंतर या ठिकाणी दाबची मारायची. या ठिकाणी ही दाबची मारायची. त्यानंतर या ठिकाणी ही दाबची शिलाई आपली मारता येईल. ज्यांनाही अडचण असेल, हा कोपरा मध्ये घालून जायचा मित्रांनो. ज्यांनाही अडचण असेल, कटिंगमध्ये शिलाईमध्ये प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा किंवा आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. जर आमच्यानं होत असेल तर आम्ही नक्की तुमची जी तयारी असेल कमी अधिक पाहता. खालचा दोरा संपलेला आहे. हा दोरा देखील आपण कापून टाकला. खालचा दोरा संपलेला आहे. आता आपण सुरुवातीला दोरा भरायचा. त्यानंतर ही नॉर्मल शिलाई सुटलेली आहे. हे नेहमीचं काम असतं. दोरा संपेल, शिलाई संपेल, दोरा तुटेल, हे दिवसभर असंच असतं. दिवसभर दोरा तुटेल, शिलाई संपलेल. त्यामुळे बरेच लोक टेलर काम करत नाही. हे पहा, डबी आता मी खालून डबी लावलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी या प्रकाराने जोडून घेतलं. हा दोरा तुटत आहे. दोराही नॉर्मल नकली वाटतो मला, पण आता या काळामध्ये शिलाई कोणी पाहत नाही. पूर्वीच्या काळामध्ये शिलाई खूप बारीक मारावी लागत होती. हात शिलाई मारावी लागत होती. तर या ठिकाणी आता आपण सुईमध्ये दोरा, हे पहा, सुईमध्ये दोरा घातल्यानंतर आता आपण ही शिलाई नॉर्मल राहिलेली आहे. त्यानंतर आपण हे पहा, दोरा तुटत आहे. पहा, रेड सनचा दोरा असल्यानंतर देखील दोरा तुटत आहे. नॉर्मल आपण हळूहळू मारायची जर दोरा तुटत असेल तर. हे पहा, आपला लावून झालेला आहे कप लावला. दोघी कप लावले गेले आहेत. हे पहा, या प्रकाराने आपला हा कप यायला पाहिजे. हे पहा, हा कप आपला या प्रकाराने यायला पाहिजे. आता आपण स्टँड कॉलर बनवणार आहोत. नेहरू शर्टासाठी आता स्टँड कॉलर या प्रकारे आपण कटिंग केलेली आहे. तर त्याच्या नॉर्मल या प्रकाराने 5 इंचच्या वरती, म्हणजे अर्धा इंचपेक्षा कमी हा कापड आपण कापलेला आहे. तर याला देखील तेवढाच कापायचा. इकडचा देखील तेवढाच कापायचा. अर्धा इंचपेक्षा कमी, 5 इंचपेक्षा जास्त. हे पहा, याला आता आपण ही जी खालील बाजू आहे, खालील बाजूला आपण आता गोट मारायचा आहे. गोट मारताना पहा, गोट अशा प्रकारे मारायचा. हे पहा, गोट मारताना या प्रकाराने. हे पहा, मीही थोडा
आपल्याला सांगण्यासाठी हळूहळू स्टँड कॉलर लावेल, म्हणजे सर्वांना समजायलाही पाहिजे. आता असतील आमच्यापेक्षाही स्टँडर्ड कारागीर बनवणारे, हे चुकलं आम्हाला देखील क्षमा करा. हे पहा, यामध्ये आपण या प्रकारे ठेवायची, त्यानंतर त्याला आपण या प्रकारे स्टँड कॉलरला जवळजवळ वरती न शिलाई मारता त्याच्या खाली मारायची. खाली म्हणजे खूप दूर नाही, अगदी जवळ, म्हणजे त्याच्या जवळ, अगदी जवळ मारायची शिलाई. पहा, शिलाई मारली. हे पहा, या ठिकाणी हळूहळू शिलाई मारत असताना या ठिकाणी आपण या प्रकारे शिलाई मारायची आहे. स्टँड कॉलर काढत असताना आमच्या बऱ्याच व्हिडिओ आहेत. स्टँड कॉलर कप चिपकवताना, कटिंग करताना त्याच्यामध्ये पाहायचं, त्याच्यामध्ये सर्व आपल्याला नॉलेज येऊन जाईल. ज्यांनाही कटिंगची काही प्रॉब्लेम असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्हाला कमेंटमध्ये सांगावं मित्रांनो. पहा, या प्रकारे पाव इंचपेक्षा नॉर्मल जास्त आपण हे कटिंग करून घ्यायची आहे. आता आपण याला पलटून घेणार. पलटून घेतल्यानंतर याचे जे कोपरे आहेत हे कोपरे व्यवस्थित काढायचे. हा कोपरा अगदी व्यवस्थित काढायचा. ते पहा, कोपरा आला, इकडच्याही कोपरा व्यवस्थित काढायचा आणि दोघांच्या सेंटर बरोबर काढायचा. दोघांच्या सेंटर बरोबर काढायचा. दोघांचा सेंटर बरोबर काढला. आता आपण गळा छाटायचा. आता गळा कसा छाटणार? सुरुवातीला आपण काय करायचं, दोघं सेम या प्रकाराने शिलाई मारून घ्यायची. दोघं सेम करून या प्रकारे शिलाई मारून झाली का नंतर या स्टँड कॉलरला आपण या प्रकारे ठेवायची. आता बरेच टेलर मास्टर लोक कोणत्या प्रकारे ठेवतात, वेगवेगळे काम असतात सर्वांचे. हे पहा, आता हा जवळजवळ हे पहा, जवळजवळ हा आपल्याला अर्धा इंच छाटावा लागणार आहे. अर्धा इंच छाटला, गोल कापायचा. आपण स्टँड कॉलरसाठी जरा गोल कापायचा. हे पहा, आता ह्या प्रकारे आपण, हे पहा, या प्रकारे आपण गोल गळा छाटायचा आहे. या ठिकाणी पहा, गोल आला. आता मागील बाजू या प्रकारे गोल आला. नंतर नॉर्मल जे असेल ते आपण नंतर छाटून घ्यायचं. आता याचा आपण सेंटर काढायचा, म्हणजे स्टँड कॉलर इकडे तिकडे फिरणार नाही. हे पहा, आता स्टँड कॉलर लावताना कधीही उलटी लावायची, कापड उलटा ठेवायचा. पहा, ही बाजू उलटी आहे, उलटी बाजू ठेवायची. त्यानंतर स्टँड कॉलर या प्रकारे लावायची. या प्रकारे स्टँड कॉलर आपण लावायची. पहा, स्टँड कॉलर आपण या प्रकारे लावायची. आता पहा, आता तिकडची बाजू ही झाली एक बाजू. ही बाजू फक्त कोपरा दाबला आपण. आता इकडची जी बाजू आहे तिला आपण सरळ शिलाई मारत येणार आहोत. आणि हा जो कापड आहे नॉर्मल या कपड्याच्या खाली आपली शिलाई यायला पाहिजे. आता कोणी पेनने निशाण मारेल, तर ज्यांचं काम असेल तर आपल्या या प्रकारे स्टँड कॉलर आपण लावत असताना नॉर्मल छाटून घ्यायची आहे. कारण हा जो गळा आपण कापलेला आहे हा गळा नॉर्मल कमी कापलेला असतो.
तर नॉर्मल कधी कटून जाईल. त्यानंतर हे झालं आपलं जवळजवळ स्कॅन कॉलरसाठी. तर हे पहा जवळजवळ सेम येत आहे, म्हणजे सरळ येत आहे. हे पहा काम आपल्याकडून जेवढं स्वच्छ करता येईल, सुंदर करता येईल, चांगले करता येईल तेवढं आपण काम करून द्यायचं असतं. कारण आता 99% लोक रेडीमेड वापरतात, म्हणून टेलर मास्टर लोकांना पहिल्यासारखा मार्केट राहिलं नाही. पण ते मार्केट आपल्या कामावर अवलंबून असतं. आपलं मार्केट आपण तयार करायचं असतं. आपल्याला कधीही कोणीही म्हणायला पाहिजे की नाही इथं रेडीमेडच काम तयार होईल. पहा ही या ठिकाणी किनारी शिलाई मारली. किनारी शिलाई मारल्यानंतर जे दोरे वगैरे कापून घ्यायचे, तोडून घ्यायचे. हे पहा या प्रकारे आपण शिलाई मारायची आहे. मशीन बंद पडली वाटतं. आता जर अजून काही समजलेलं नसेल, पण व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मला वाटतं सर्व काही ज्यांना काही समजणार नाही त्यांनाही समजेल असं मला वाटतं. आणि माझ्याकडूनही काही चुकी झाली असेल मला क्षमा करा. हे पहा या प्रकारे आपले हात फक्त हातावर लक्ष ठेवा मित्रांनो. आपल्या हाताची सफाई खूप सुंदर प्रकारे पाहिजे. हे पहा आता या ठिकाणी आपण किनारी मारायची शिलाई, किनारी शिलाई मारायची. हा कापड या प्रकारे आपण हातावर लक्ष ठेवा मित्रांनो. फक्त हातावर काहीही करू नका. फक्त हातावर वेळोवेळा हातावर लक्ष ठेवायचं. जे कटिंग मास्टर असतील, काम करणारे असतील, जेही काही असेल. हे पहा कुठेही गुढी दिसणार नाही, कुठेही जिरवा दिसणार नाही, कुठेही कामामध्ये फॉल्ट प्रॉब्लेम दिसणार नाही. म्हणून हे पहा एवढं सॉफ्ट आणि सुंदर प्रकारे हा स्टँड कॉलर लावलेले आहे की कुठेही जिरवा दिसणार नाही. अगदी सुंदर तंतोतंत या प्रकारचे काम आलेले आहे. हे पहा हे पहा मित्रांनो, या शर्टाला ज्या वेळेला प्रेस होईल त्यावेळेला अगदी टॉपचे हे शर्ट दिसणार आहे. हे पहा आता आपण बनवणार आहोत पाकिट. आता नेहरू शर्टाला जे साईड पाकिट असतात ते कसे लावायचे. नेहरू शर्टाला जे साईड पॉकेट आहेत ते लावायचे कसे. पहा 6 इंच किंवा 6.5 इंच. हे पहा हे मी सरळ सुरुवातीला 17 इंच कापून टाकतो माझ्या इकडे. हां तो 17 इंच या ठिकाणी डायरेक्ट सरळ 17 इंच आपण कापून टाकायचे आहे. 17 इंच 17 इंच कापायचे. म्हणजे 17 इंच ते 2 पट्ट्या कापल्या. आता दोघीकडच्या पॉकेट 17 इंचचे दोघीकडचे पॉकेट आपण घेतलेले आहे. पहा त्यानंतर सरासरी 6.5 इंच आपण रेग्युलर घ्यायचं आहे पॉकेटसाठी. 6.5 बाय 17 इंच. आणि पहा 6.5 बाय 17.
आता हे नॉर्मल क्रॉस आहे, पण आता हे आपण पॉकेट या प्रकारे ठेवायचं आहे. हे पॉकेट आणि हे वरील बाजू. आता याला आपण क्रॉस आपण कटिंग करून घ्यायची आहे, क्रॉस कापून घ्यायचा आहे. तर यालाही क्रॉस कापायचं, यालाही क्रॉस कापायचं आणि हे झालं आपलं पॉकेटसाठी काम. हे पहा, हे झालं आपल्याला पॉकेटसाठी काम. तर आता आपण याला सरळ वगैरे करून घ्यायचे आहे. तर याला आपण या प्रकारे ठेवायचा. ही बाजू उलटी आहे, पहा, उलटी बाजूवरून ठेवायची. नंतर याला आपण दोघीकडून याला आपण दाबची शिलाई मारून घ्यायची. एक दाबची शिलाई आपण याला मारून घेतली. त्यानंतर पलटून घ्यायचं. बघा, हे पलटून घेतलं. नंतर ही बाजू याला उलटी ठेवायची. या बाजूला आपण उलटी ठेवायची. या बाजूला ही आपण उलटी ठेवायची. त्यानंतर यालाही आपण पलटून घ्यायचं. पलटून घ्यायचं. आता हे पॉकेट कसे लागतात आता आपण कुठेही टेप लावण्याची गरज नाही. अगदी सुंदर, सोप्या आणि सरळ प्रकारामध्ये साईड पॉकेट आपण लावायचं आहे. हे पहा, साईड पॉकेट लावताना हे पॉकेट आहे, पॉकेटचं तोंड आहे. पॉकेटचं तोंड आहे, इथून शिलाई सुरू होते. खालची शिलाईला आपण हे सेंटरमध्ये ठेवायचं. याच्या सेंटर आणि याच्या सेंटर दोघांच्या सेंटरमध्ये हे पॉकेट कसं. तर पहा, हे हात आपण ताणून घ्यायचा, सरळ, जास्तही ताणायचा नाही. आता आपण दाब उचलायचा आणि या प्रकारे आपण त्याला. तर या ठिकाणी आपण याला येथून जी शिलाई आपण मारलेली आहे ती या प्रकारे सेंटर काढून घ्यायचं. सुरुवातीला या प्रकाराने आपण काम करून घ्यायचं आहे. पहा, याचं सेंटर आपल्याला सरळ पाहिजे. सरळ या सेंटरवर आपलं काम यायला पाहिजे. पहा, या प्रकारे. आता हे जवळजवळ आपलं एक साईड पॉकेट आपला तयार झालेला आहे. दाब किंवा किनारी शिलाई आपल्याला या ठिकाणी मारायची असते. हे पहा, हे पॅटर्न आपल्याला, हे पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. सरळ आपलं हे पॉकेट आता तयार झालेलं आहे. त्यानंतर आता आपण दुसरं पॉकेट कसं बनवायचं. आता त्याची उलटी बाजूही तुम्हाला दाखवतो.